नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. कुळिथाचं पिठलं ही रेसिपी आपल्यासोबत शेअर करीत आहे. कुळिथाला कोणी हुलगं असं देखील म्हटलं जातं. तर मोस्टली हिवाळ्यात खाणारी ही रेसिपी आहे. तर हे कुळिथाचं पीठ मी भाजून तयार केलेलं आहे कुळीथ. तर हे पीठ कसं तयार करायचं याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, आपण तो नक्की बघा. तर हे 5 चमचे कुळीथ मी मोजून घेतलेलं आहे पीठ, आणि जितके व्यक्ती असतील तितकं चमच्याने ते पीठ मोजून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून ते मी स्ट्रेनरच्या सहाय्याने असं ते मिक्स करून घेत आहे, म्हणजे खाली गुठळ्या राहायला नकोत. आणि ही पूर्वतयारी आहे. 2 मोठे कांदे चिरून घेतलेत आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घातले, जिरं घातले, ते छान तडतडलं की 2 कांदे चिरून घेतलेत बारीक, ते घातलेले आहेत. कांदे चांगले परतले गेले की त्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आलं ते ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यात. ते चांगलं परतलं गेलं की मग त्यामध्ये कांदा लसूण हे चांगलं परतत आलं की त्यात 1 चमचा हळद, पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ आणि 3 मोठे चमचे तिखट घातलेलं आहे. 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि हे मसाले आणि कांदा लसूण चांगला परतून घेते तेल सुटेपर्यंत. त्यात भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे, त्यामुळे स्वाद खूप छान येतो पदार्थाचा. आणि त्यामध्ये मी थोडं आमसूलही घालणार आहे. तर हे सर्व छान मिक्स करून घेते. आमसूल घातल्यामुळे पण पदार्थाला आंबटसर छान चव येते. तर हे भाजलेल्या कुळिथाचं जे पिठलं आहे ते आमसूल घातलेलं आहे पहा. तर पिठलं खूप छान तयार होतं, खमंग असं तयार होतं. तर कुळीथ कसं तयार करायचं पीठ, तर तो व्हिडिओ पण आपण नक्की बघा. तर मसाला खाली लागू नये म्हणून थोडं पाणी घातलेलं आहे आणि मग हे कुळीथ पाण्यामध्ये मिक्स केलेलं ते घातलेलं आहे. पाणी सुरुवातीला थोडं जास्तच घातलेलं आहे मी, कारण 5 व्यक्तींसाठी ते करायचं आहे. हे पिठलं शिजायलाही पाणी लागेल आणि ते गार झाल्यानंतर घट्ट होतं चांगलं, त्यामुळे पाणी थोडं जास्त घातलेलं आहे. तर शिजण्यासाठी ठेवायचे, मधून सारखं ढवळत राहायचं आहे, म्हणजे खाली गाठी होणार नाहीत. खोबरं घातलेलं आहे, तर सुकं खोबऱ्याचंच किस मी घातलेलं आहे चांगलं 2 चमचे, स्वाद चांगला येतो. आणि आता हे 10 ते 12 मिनटापर्यंत मीडियम हीटवर शिजायला ठेवलेलं आहे. तर ढवळत राहायचे म्हणजे खाली गाठी होत नाहीत आणि शिजल्यानंतर ते घट्ट होत असतं. तर गरम गरम पिठलं आणि भात खायला खूपच छान लागतं, स्वादिष्ट लागतं. आणि हे भाजून घेतल्यामुळे कुळीथ खमंग झालेला आहे. त्यामध्ये मी धणे, बडीशोप ते सुद्धा भाजून घातलेले आहेत. उडदाची डाळ घातलेली आहे, हरभऱ्याची डाळसुद्धा भाजून घातलेली आहे पिठामध्ये. तर मीडियम हीटवर 10-12 मिनटामध्ये हे पिठलं छान तयार झालेलं आहे पहा. मी सर्व्हिस डिशमध्ये काढत आहे. गरम गरम भाताबरोबर हे गरम गरम पिठलं खूपच छान लागतं. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.